The property of a substance to attract small iron object is called as option A magnetization, option B magnetism, option C magnetic movement, option D magnet. प्रश्न काय विचारलाय? प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स, पदार्थाची असं कोणतं वैशिष्ट्य आहे टू अट्रॅक्ट द स्मॉल आयर्न ऑब्जेक्ट, जो ऑब्जेक्टकडे लोखंडाच्या छोट्या छोट्या पार्टिकलना स्वतःकडे अट्रॅक्ट करतो, त्याला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मॅग्नेटायझेशन. मॅग्नेटायझेशन इट इज अ प्रॉपर्टी ऑफ ए सबस्टन्स टू अट्रॅक्ट स्मॉल आयर्न ऑब्जेक्ट्स. सेकंड क्वेश्चन. इफ वी कट ए बार मॅग्नेट इंटू 2 पीसेस. काय केलं आपण? जर आपल्याकडे एखादा बार मॅग्नेट असेल, तो कट केला आणि त्याचे 2 तुकडे केले, तर 2 पोल्स गेट सेपरेटेड अँड सबस्टन्स बिकम्स मॅग्नेटाइज्ड. 2 पोल्स गेट्स सेपरेटेड, दोन्ही पोल्स सेपरेट होतील आणि सबस्टन्स बिकम्स मॅग्नेटाइज्ड, सबस्टन्स काय होईल? मॅग्नेटाइज होईल. बी ऑप्शन, 2 सेपरेट मॅग्नेट्स आर फॉर्मड. 2 कट केलते पीसेस तर 2 नवीन मॅग्नेट्स तयार होतील. सी ऑप्शन, 2 मॅग्नेट्स आर फॉर्म विथ 1 ईच पोल. 2 मॅग्नेट तयार होतील, म्हणजे 2 पीस केल्यामुळे 2 मॅग्नेट्स तयार होतील आणि त्या दोघांना एक एक पोल असेल, म्हणजे एका तुकड्याला एन असेल तर दुसऱ्या तुकड्याला एस असेल, किंवा एकाला एस असेल तर दुसऱ्याला एन असेल, म्हणजे एक सिंगल पोल फक्त असेल, दोन्ही पोल असणार नाही. डी ऑप्शन, मॅग्नेट इज कन्व्हर्टेड इनटू आयर्न. जो मॅग्नेट कट झालेला आहे त्याचं रूपांतर आयर्नमध्ये होईल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी ऑप्शन बी, 2 सेपरेट मॅग्नेट्स आर फॉर्मड. जर तुमच्याकडे एखादा मॅग्नेट असेल, तुम्ही तो कट केला आणि त्याचे जर 2 पीस केले, म्हणजे 2 भाग केले, तर 2 नवीन मॅग्नेट्स काय होतील? तयार होतील. तिसरा क्वेश्चन. व्हेन मॅग्नेट इज कट इंटू 2 पीसेस. जर तुम्ही मॅग्नेट घेतला आणि 2 तुकड्यांमध्ये काय केला? कट करून 2 पीस तयार केले. देन द पोल्स ऑफ मॅग्नेट, तर त्याचे जे पोल्स आहेत ते त्याच्या संदर्भात प्रश्न आहे, तर ते कसे? पहिला ऑप्शन आहे गेट्स सेपरेटेड, ते पोल्स सेपरेट होतील. बी आर फॉर्मड ॲट 2 डिफरंट पॉईंट्स इन ईच पीसेस. आर फॉर्मड ॲट 2 डिफरंट पॉईंट्स इन ईच पीस. ईच पीसला 2 डिफरंट पॉईंट्स काय होतील? क्रिएट होतील. सी 1 पोल इज ॲट इट्स इनिशियल पोझिशन अँड अदर पोल इज फॉर्मड ॲट अ सर्टन डिस्टन्स. एक पोल हा सुरुवातीच्या इनिशियल पोझिशनला तयार होईल आणि दुसरा त्याच्यापासून काही ठराविक अंतरावर तयार होईल. डी ऑप्शन काय दिला आहे? सिंगल स्ट्रॉंग पोल इज फॉर्मड ॲट द सेंटर ऑफ ईच पीस. ते जे 2 तुकडे झालेले आहेत त्यांच्या सेंटरला एक स्ट्रॉंग पोल क्रिएट होईल, असं त्यांचं म्हणणं आहे. प्रश्न काय आहे नेमका? व्हेन मॅग्नेट इज कट इंटू 2 पीसेस. मॅग्नेटला तुम्ही कट केलं आणि त्याचे 2 तुकडे केले, तर त्याचे पोल्सशी रिलेटेड क्वेश्चन आहे. तर याचं उत्तर आहे बी आर फॉर्मड ॲट 2 डिफरंट पॉईंट्स इन ईच पीस. पहिला मुद्दा, 2 सेपरेट मॅग्नेट्स तयार होतील, 2 वेगवेगळे पीस तयार होतील आणि दोन्ही पोल्सचे म्हणजे दोन्ही तुकड्यांचे 2 सेपरेट मॅग्नेट्स होईल, म्हणजे एकंदरीत नवीन सेपरेट मॅग्नेट तयार होईल. ओके. चौथा ऑप्शन. नेक्स्ट चौथा क्वेश्चन बघूयात आपण. काय आहे चौथा प्रश्न बघा. मॅग्नेटिक पोल्स आर फॉर्मड ॲज फिक्टिटियस पोल्स बिकॉज. मॅग्नेटिक पोल्स आर कॉल्ड, मॅग्नेटिक पोल्सना फिक्टिटियस पोल्स असं म्हणतात, कारण दे आर नॉट प्रेझेंट इन मॅग्नेट, कारण त्यांच्यात मॅग्नेट प्रेझेंट नसतं. बी पोल्स आर प्रेझेंट बट नॉट शो एनी इफेक्ट. पोल्स असतात परंतु कुठलाही मॅग्नेटिक इफेक्ट ते दाखवत नाहीत. सी पोझिशन ऑफ पोल्स इन मॅग्नेट इज नॉट फिक्स्ड व्हेन मॅग्नेट इज कट इंटू 2 पीसेस. पोझिशन ऑफ पोल्स इन मॅग्नेट इज नॉट फिक्स्ड. तुम्ही कट केल्यानंतर जे काही पोल्स तयार होतील त्यांची जागा फिक्स नसेल किंवा मॅग्नेट इज कट इंटू 2 पीसेस. ओके. डी पोझिशन ऑफ पोल्स मॅग्नेट इज फिक्स्ड इव्हन वी कट अ मॅग्नेट इंटू 2 पीसेस. जर तुम्ही मॅग्नेटला कट केलं तर त्यांच्यामध्ये जी पोल्सची पोझिशन असेल ती कशी असेल? फिक्स असेल, असं त्यांचं म्हणणं आहे. प्रश्न नेमका काय आहे? मॅग्नेटिक पोल्स आर कॉल्ड फिक्टिटियस पोल्स. मॅग्नेटिक पोल्सना फिक्टिटियस पोल्स म्हणतात, कारण, तर याचं उत्तर आहे सी पोझिशन ऑफ पोल्स इन मॅग्नेट इज नॉट फिक्स्ड. पहिला मुद्दा, पोल्स जी पोझिशन आहे मॅग्नेटमधली ती फिक्स नसते.
केव्हा? ज्यावेळी तुम्ही मॅग्नेटला काय करता, कट करता त्यावेळी. लक्षात आलं? म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे सी. नेक्स्ट 5th क्वेश्चन. मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय मॅग्नेट इज प्रेझेंट. मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय मॅग्नेट. मॅग्नेटमध्ये मॅग्नेटिक फील्ड जर प्रोड्यूस होत असेल आणि ते प्रेझेंट असेल, प्रेझेंट आहे, इज प्रेझेंट म्हटलं, तर पहिला ऑप्शन काय विचारला आहे? अप टू फ्यू मीटर्स, ते काही फ्यू मीटरपर्यंत असेल. अप टू फ्यू किलोमीटर्स अंतरापर्यंत असेल, म्हणजे कितीतरी काही किलोमीटर अंतरापर्यंत. ओके. सी अप टू अदर मॅग्नेट्स, दुसऱ्या मॅग्नेटपर्यंत. अप टू इन्फायनाईट म्हणजे अनंत अंतरापर्यंत. आता याचं उत्तर येणार आहे डी, अप टू इन्फिनिटी. म्हणजे हे तुम्ही इथं बसून नाही सांगू शकत की जो मॅग्नेट तुमच्याकडे आहे त्याचं मॅग्नेटिक फील्ड नेमकं किती असेल, कारण ते डिफरंट असू शकतं. अप टू इन्फिनिटी उत्तर येतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. काय दिलंय बघा पुढं. द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट अ डिफरंट पॉईंट्स अराउंड द मॅग्नेट इज. द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट डिफरंट पॉईंट्स अराउंड द मॅग्नेट. मॅग्नेटच्या भोवती जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते डिफरंट पॉईंट्सना त्यांची जी दिशा आहे तिच्याशी ती कशी असेल? सेम असेल, वेगळी असेल, सेम असेल परंतु मॅग्निट्यूड वेगळं असेल, का डिफरंट वेगळं असेल परंतु मॅग्निट्यूड सेम असेल? तर याचं उत्तर आहे बी, डिफरंट. म्हणजे मॅग्नेटच्या भोवती जर तुमच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तयार होत असतील तर त्यांच्या मॅग्नेटिक फील्डची दिशा ही वेगळ्या पॉईंट्सना वेगळी असेल. 7 नंबर क्वेश्चन. मॅग्नेटिक फील्ड इज अ. मॅग्नेटिक फील्ड हे स्केलर क्वांटिटी आहे, बी व्हेक्टर क्वांटिटी आहे, टेन्सॉर क्वांटिटी आहे आणि डी स्केलर आणि टेन्सॉर आहे. तर मॅग्नेटिक फील्ड ही कसली क्वांटिटी आहे? व्हेक्टर क्वांटिटी आहे, कारण त्याला मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन सुद्धा आहे. 8वा प्रश्न. युनिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज. मॅग्नेटिक फील्डचं युनिट काय असं आपल्याला त्यांनी विचारलंय. ऑप्शन ए वेबर पर मीटर स्क्वेअर, बी टेस्ला, सी मॅक्सवेल पर सेंटीमीटर स्क्वेअर आणि डी ऑल दी अबव. तर मॅग्नेटिक फील्डची ही सगळी युनिट्स आहेत. वेबर पर मीटर स्क्वेअरलाच टेस्ला म्हटलं जातं. मॅक्सवेल पर सेंटीमीटर स्क्वेअर हे सुद्धा त्याचं युनिट आहे, म्हणजे ऑल दी अबव. नेक्स्ट 9वा प्रश्न. 9th नंबरचा क्वेश्चन पाहूयात. द पोल्स इन मॅग्नेट आर सिच्युएटेड ॲट. मॅग्नेटमध्ये जे पोल्स असतात ते सिच्युएटेड ॲट कोणत्या ठिकाणावर असतात? ऑप्शन ए एंड्स ऑफ मॅग्नेट, मॅग्नेटच्या एंडला असतात. बी क्लोज्ड ॲट अ सेंटर ऑफ मॅग्नेट, सेंटर ऑफ मॅग्नेटच्या क्लोज्ड टू सेंटर ऑफ मॅग्नेट इथं असतील. क्लोज्ड टू एंड ऑफ मॅग्नेट, मॅग्नेटच्या क्लोजिंग पॉईंटच्या तिथं असतील. डी एनिवेअर डिपेंडिंग अपॉन द स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेट, कुठंही असू शकतात. डिपेंड्स ऑन स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेट, मॅग्नेटची पॉवर किती आहे याच्यावर अवलंबून असतील. तर याचं उत्तर आहे सी क्लोज्ड ॲट द एंड्स ऑफ मॅग्नेट. मॅग्नेटच्या एंडिंग पॉईंटच्या थोडंसं आतल्या बाजूला पोल्स असतात. म्हणजे उत्तर कुठलं बरोबर आहे 9व्या प्रश्नाचा? सी. 10वा प्रश्न. ॲक्सिस ऑफ मॅग्नेट इज. मॅग्नेटचा ॲक्सिस इज अ कसा आहे? एक लाईन पासिंग थ्रू पोल ऑफ ए मॅग्नेट. ॲक्सिस लाईन ही मॅग्नेटच्या दोन्ही पोल्समधून पास होते. बी प्लेन पासिंग थ्रू पोल्स ऑफ ए मॅग्नेट. ॲक्सिस लाईन ही प्लेन पासिंग ॲक्सिस ऑफ मॅग्नेट हा प्लेन पासिंग थ्रू द पोल्स ऑफ मॅग्नेट असतो. सी लाईन पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मॅग्नेट अँड परपेंडिक्युलर टू द लेन. ही लाईन सेंटरमधून जाते आणि मॅग्नेटच्या लांबीला परपेंडिक्युलर असते. डी अ प्लेन पासिंग थ्रू इट्स अ सेंटर ऑफ मॅग्नेट अँड परपेंडिक्युलर टू द लेंथ ऑफ मॅग्नेट. प्लेनला पासिंग होते, प्लेन पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मॅग्नेट होते आणि लेंथला परपेंडिक्युलर असते. तर याचं उत्तर आहे ए लाईन पासिंग थ्रू द पोल्स ऑफ ए मॅग्नेट. मॅग्नेटच्या नॉर्थ पोल आणि साऊथ पोल यांच्यामधून जाणाऱ्या लाईनला ॲक्सिस लाईन असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन. ॲन इक्वेटर ऑफ मॅग्नेट इज. मॅग्नेटची इक्वेटोरियल लाईन. लाईन पासिंग थ्रू पोल्स ऑफ ए मॅग्नेट. लाईन पासिंग थ्रू पोल ऑफ ए मॅग्नेट याचा अर्थ इक्वेटोरियल लाईन ही मॅग्नेटिक पोल्सच्या मधून पास होते. बी प्लेन पासिंग थ्रू पोल्स ऑफ ए मॅग्नेट याच्यातून जाते. सी लाईन पासिंग थ्रू सेंटर ऑफ मॅग्नेट अँड परपेंडिक्युलर टू इट्स ॲक्सिस. सेंटरमधून जाते आणि ॲक्सिस लाईनला परपेंडिक्युलर असते. डी प्लेन पासिंग थ्रू सेंटर ऑफ मॅग्नेट अँड परपेंडिक्युलर टू इट्स ॲक्सिस. प्लेनिंग पास ऑफ सेंटर असेल
आणि परपेंडिक्युलर टू ॲक्सिस, ॲक्सिसला परपेंडिक्युलर असेल तर ही याचं उत्तर आहे डी, प्लेन पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मॅग्नेट अँड परपेंडिक्युलर टू इट्स ॲक्सिस. नेक्स्ट क्वेश्चन नंबर डी 12. मॅग्नेटिक लेंथ इज, मॅग्नेटिक लेंथ म्हणजे काय? ए इक्वल टू जॉमेट्रिक लेंथ ऑफ मॅग्नेट, म्हणजे मॅग्नेटिक लेंथ बरोबर जॉमेट्रिकल लेंथ ऑफ मॅग्नेट. बी लेस दॅन जॉमेट्रिक लेंथ ऑफ मॅग्नेट, जॉमेट्रिक लेंथपेक्षा लहान असेल. सी ग्रेटर दॅन जॉमेट्रिकल लेंथ ऑफ मॅग्नेट, जॉमेट्रिक लेंथपेक्षा मॅग्नेटिक लेंथ मोठी असेल. डी लेस ऑर ग्रेटर डिपेंड्स अपॉन द स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेट, मोठी असेल का लहान असेल मॅग्नेटिक लेंथ जॉमेट्रिकल लेंथपेक्षा ही मॅग्नेटच्या स्ट्रेंथवर अवलंबून आहे. तर याचं उत्तर आहे बी, काय येणार आहे बी, लेस दॅन जॉमेट्रिकल लेंथ ऑफ मॅग्नेट. नेक्स्ट 13 नंबर क्वेश्चन. ओरिजिन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अराउंड द कंडक्टर इज, ओरिजिन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड अराउंड द कंडक्टर, कंडक्टरच्या भोवती जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते एक स्टेशनरी चार्ज इन द कंडक्टर, ते स्टेशनरी असेल. दोन मुव्हिंग चार्ज अराउंड द कंडक्टर, कंडक्टरच्या भोवतीचे चार्ज मुव्हिंग असतील. सी मुव्हिंग चार्ज इन द कंडक्टर, मुव्हिंग चार्जेस हे कंडक्टरच्या आतमध्ये असतील. डी अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड अराउंड द कंडक्टर, पृथ्वीच्या भोवतीच्या मॅग्नेटिक फील्ड अराउंड द कंडक्टरच्या भोवतीचं असेल. तर याचं उत्तर आहे सी, मुव्हिंग चार्ज इन द कंडक्टर. नेक्स्ट 14 नंबर. अ सर्क्युलेटिंग इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस ॲक्ट्स ॲज अ, सर्क्युलेटिंग इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस, न्यूक्लियस भोवती फिरणारा जो इलेक्ट्रॉन आहे तो कुणाप्रमाणे ॲक्ट होतो? एक करंट लूप, बी मॅग्नेटिक फील्ड लूप, सी इलेक्ट्रिक फील्ड लूप आणि डी व्होल्टेज लूप. तर याचं उत्तर आहे करंट लूप प्रमाणे. अ सर्क्युलेटिंग इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस प्रोड्युसेस, सर्क्युलेटिंग इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस, न्यूक्लियस भोवती असलेले इलेक्ट्रॉन्स हे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये मूव्ह होतात. तर प्रोड्युसेस, ते काय प्रोड्यूस करतात? स्पिन मॅग्नेटिक मुवमेंट, बी ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट, सी बोथ स्पिन अँड ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट दोन्हीही, डी मॅग्नेटिक फील्ड विदाउट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, मॅग्नेटिक फील्ड असतं परंतु मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट शिवाय. तर याचं उत्तर आहे बी, जर इलेक्ट्रॉन्स सर्क्युलर ऑर्बिटमध्ये मॅग्नेटच्या न्यूक्लियसच्या भोवती फिरत असतील तर ते ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट प्रोड्यूस करतात. नेक्स्ट क्वेश्चन 16 नंबर. अ स्पिन मोशन ऑफ इलेक्ट्रॉन प्रोड्युसेस, स्पिन मोशन ऑफ इलेक्ट्रॉन प्रोड्युसेस, जर इलेक्ट्रॉनची स्पिनिंग मोशन असेल तर ती काय प्रोड्यूस करते? एक स्पिन मॅग्नेटिक मुवमेंट प्रोड्यूस करते, बी ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट प्रोड्यूस करते, सी बोथ स्पिन अँड ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट दोन्ही प्रोड्यूस करेल, किंवा डी इलेक्ट्रिकल फील्ड ओनली, फक्त इलेक्ट्रिकल फील्ड. तर याचं उत्तर आहे ए, स्पिन मॅग्नेटिक मुवमेंट. म्हणजे जर स्पिनिंग मोशन असेल इलेक्ट्रॉनची तर ते स्पिन मॅग्नेटिक मुवमेंट काय करतात? तयार करतात. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 17. रिझल्टंट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट प्रोड्यूस्ड बाय सर्क्युलेटिंग इलेक्ट्रॉन राउंड द न्यूक्लियस इज, रिझल्टंट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटचं जो रिझल्टंट आहे प्रोड्यूस्ड बाय सर्क्युलेटिंग इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस, जर एखाद्या न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये मूव्ह होत असतील तर रिझल्टंट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट काय प्रोड्यूस करेल? ए सम ऑफ स्पिन अँड ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट प्रोड्यूस करेल, बी डिफरन्स ऑफ स्पिन अँड ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट तयार करेल, सी अल्जेब्रिक सम ऑफ स्पिन अँड ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट असेल, आणि डी व्हेक्टर सम ऑफ स्पिन अँड ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट. तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी, व्हेक्टर सम ऑफ स्पिन अँड ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट. नेक्स्ट, नॉर्मली इन एनी सबस्टन्स, नॉर्मली एखाद्या पदार्थामध्ये जर मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ ॲटॉमिक मॅग्नेटिक मुवमेंट इज जर तयार झालं तर इन अ स्पेसिफिक डायरेक्शन, ते एका स्पेसिफिक डायरेक्शनला असेल, बी इन रँडम डायरेक्शन, ते रँडम डायरेक्शनमध्ये असेल, डी नॉर्थ साऊथ डायरेक्शनला असेल, आणि डी ईस्ट वेस्ट साईडला असेल. तर याचं उत्तर आहे रँडमली ओरिएंटेशन, म्हणजे रँडम डायरेक्शनमध्ये असेल. नेक्स्ट क्वेश्चन. अ न्यूट्रल पॉईंट, जर तुमच्याकडे न्यूट्रल पॉईंट असेल किंवा ॲट न्यूट्रल पॉईंटला ए फील्ड ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज 0, त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड 0 असेल,
बी फील्ड ऑफ अर्थ इज 0, अर्थचं फील्ड 0 असेल. सी फील्ड ऑफ मॅग्नेट इज परपेंडिक्युलर टू अर्थ्स फील्ड. मॅग्नेटिक फील्ड काय दिलं, फील्ड ऑफ मॅग्नेटिक इज परपेंडिक्युलर टू अर्थ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड अर्थ मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर असेल. आणि डी फील्ड ड्यू टू मॅग्नेट इज इक्वल टू द अपोजिट अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते आणि अर्थ्स फील्ड हे एकमेकाच्या विरुद्ध दिशेला असतील. तर याचं उत्तर आहे डी. नेक्स्ट क्वेश्चन. An instrument used for measurement of magnetic field is. मॅग्नेटिक फील्ड मेजर करण्यासाठी तुम्ही कोणत्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करता? ए फ्लक्स मीटर, बी पायरोमीटर, सी मॅनोमीटर, डी लॅक्टोमीटर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए फ्लक्स मीटर. फ्लक्स मीटरच्या साहाय्यानं आपण मॅग्नेटिक फील्ड काय करू शकतो, मेजर करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 20.